पंढरपूर म्हणून याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. 3 तालुके संबंध या ठिकाणी येत असतात. काय भावना आहे? आज आनंदाचं वातावरण दिसतंय, तुमच्या चेहऱ्यावर देखील आनंदाचा एक झळा दिसते. काय सांगतो? रामकृष्ण हरी. आज खरं तर आषाढी वारी आपल्या संबंध महाराष्ट्रातील सर्व वैष्णव बांधवांच्यासाठी हा एक सण असतो. हा सोहळा गेली 21 दिवस देहूपासून पायी वारीला पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आपल्या महाराष्ट्रातून करोडोंच्या संख्येने भाविक निघालेले असतात. मला असं वाटतं आपल्या संबंध भारत देशामध्ये ही एकमेव परंपरा आहे. सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन या ठिकाणी या आषाढी वारीचा आनंद घेत असतात. एका वैचारिक बैठकीचं व्यासपीठ या निमित्तानं उपलब्ध होतं आणि संबंध महाराष्ट्रामध्ये जणू काही ज्ञानार्जनाचा जिवंत झरा सुरू झाला आहे असं एक वातावरण या निमित्तानं होत असतं. आज आपण डाळिंब येथील विठ्ठलवनामध्ये आहोत. प्रति पंढरपूर म्हणून या विठ्ठलाला गेली 400 वर्षाची परंपरा आहे. डाळिंब हे गाव दौंड तालुक्यामध्ये जरी असलं तरी हवेली आणि आपला शिरूर तालुका हे दोनही तालुके या ठिकाणी त्या पुरंदर हाही तालुका या निमित्तानं विठ्ठलाच्या दर्शनाला जोडला जातो. या ठिकाणी जवळपास माहिती घेतली मी. आत्ताच आम्ही देवस्थानच्या विश्वस्त आणि या गावच्या प्रमुख लोकांची भेट घेतली. या ठिकाणी साधारणपणे 3.5 लाख लोक सकाळी पहाटेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनाचा लाभ घेत असतात. नुकतीच या ठिकाणी विठ्ठलाची महापूजा संपन्न झालेली आहे आणि अतिशय देखणं वातावरण या निमित्तानं निर्माण झालेलं आहे. मी विठुरायाचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्या दर्शनाच्या निमित्तानं एक प्रार्थना केलेली आहे की हे विठुराया, या महाराष्ट्रातील माझ्या शेतकरी बांधवांना खूप यश, आरोग्य आणि औदार्य लाभू दे. वरुण राजाचं आगमन या वारीच्या निमित्तानं होऊ दे. भरपूर पाऊस लाभावा आणि या आपल्या महाराष्ट्रातील शेती आणि बळीराजा एका सुखद अनुभवामध्ये असावा हीच या ठिकाणी विठ्ठलचरणी पवित्र प्रार्थना केलेली आहे. धन्यवाद. आत्ताच्या विठ्ठलाला जाणारा हा वर्ग जो आहे पांडुरंगाचा तो जालना आणि उस्मानाबाद इथून संतांच्या दिंड्यांमध्ये सर्वात जास्त वारकरी संप्रदाय हा तिकडचा दिसतो. आज बळीराजा वरुण राजाची कृपावृष्टी ही वारकरी आणि त्यांच्या कुटुंबियावर, शेतकऱ्यावर झालेली आहे आणि सरकारच्या माध्यमातून त्यांना जे आता अनुदान पाहिजे त्या अनुदानासाठी आणि ह्याच्यासाठी वारकरी संप्रदायाची मागणी काय असणार आहे सरकारला? वारकरी संप्रदाय हा नेहमीच सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्यासाठीची परिस्थिती निर्माण करून देण्यासाठी झटत असतो आणि सरकारही मला असं वाटतं महाराष्ट्रातील वारकरी बळीराजाच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. हे आत्ताच झालेल्या कर्जमाफीतून आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. आत्ताची वारीची परंपरा अविरतपणे तेवत राहावी यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सुविद्य पत्नीसह त्यांनी विठ्ठलाची महापूजा केलेली आहे आणि गेली 2-3 महिने झालं या वारीच्या यशामध्ये या राज्य सरकारचा अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा सहभाग आपण पाहतोय. निश्चितपणे शेतकऱ्यांसाठी, या महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांसाठी सरकार विविध योजना राबवत आहे. या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे आणि आम्ही आपण सर्वजण आपण या ठिकाणी एक तिसरा स्तंभ म्हणून पत्रकारितेचं काम पाहता. आपण सर्वांची ही नैतिक जबाबदारी, आपण सर्वजण या सगळ्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कटिबद्ध राहूया. एखादा छोटासा अभंग. धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला, मज वाटे आपणासी आलिंगन द्यावे, कदा न सुधावे चरणा.